हॅलो एव्हरीवन, परत एकदा स्वागत आहे ग्राउंड लेवल पॉडकास्टमध्ये. आज आपण लोकेशन चेंज केलेली आहे. आज आपण एक अशा ठिकाणी आलो आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला कलेचे भरपूर असे एक्झाम्पल्स, प्रकार, उदाहरण आणि क्रेज इथं आपल्याला दिसून येणार आहे. तर आज आमच्यासोबत आहे प्रवीणचंद्र गरोबा सरवदे सर. तर आपण यांच्याविषयी काही जाणून घेऊया. सर, प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ इन प्रथम फ्रंट ऑफ दोघांना नमस्कार. पीपल. हां, तर मी सर्वदेव प्रवीणचंद्र गोरोबा आणि मी लातूरचाच प्रॉपरचा आहे. माझं क्वालिफिकेशन इलेक्ट्रिकल इंजिनियर प्लस सिव्हिल इंजिनिअरिंग झालं कंप्लीट. तर प्रवीण सर, केव्हापासून हा कलेचा तुम्हाला जे आहे क्रेज स्टार्ट झाला? केव्हापासून ह्या गोष्टीमध्ये तुम्ही उतरलो? नाही, ॲक्च्युली लहानपणापासून म्हटलं तरी काही खोटं नाही ठरणार. म्हणजे इयत्ता 5वीपासून मी शाळेत असताना चित्र काढत होतो. मग त्या काळात मग 7वी 8वी 9वी मग आपले जे रसायनशास्त्र, जीवशास्त्र हे जे होते त्यांच्या ड्रॉइंग काढणं, मग ते प्रत्येक वेळेस मला व्हेरी गुड असं जे वाढत गेलं माझं. मग देन आफ्टर मग 8वीला मग मी एलिमेंटरी दिली, त्याच्यात पास झालो. आणि 9वीला मग मी इंटरमिजिएट दिली, त्याच्यात बी क्लास मिळाला. आणि बाय द वे त्यावेळेस उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट होता आणि महाराष्ट्र राज्य स्तरावर एक एक्झिबिशन ठरलं होतं. त्याच्यात मी पार्टिसिपेट झालो होतो आणि त्याच्यामध्ये माझा 3रा नंबर आला महाराष्ट्रामध्ये. मग तेव्हापासून जी मी कंटिन्युअस त्याच्यामध्ये आहे. जरी इंजिनिअरिंग जरी असलं तरी ते पेंटिंग मी काय सोडलेलं नाही ॲज अ हॉबी म्हणून. अच्छा, आतापर्यंत तुम्ही किती असे पेंटिंग्स काढलात, अंदाजा तुम्ही सांगू शकता? अंदाजा तसं बघितलं तरी जवळपास लहानपणापासून म्हणालो हा, अंदाजा टोटल आतापर्यंत किती चित्र तुम्ही काढला? 400-500 तर झाले असतील जवळपास. पण हे गेल्या लॉकडाऊन पासून जे मी काम करत गेलो, वॉटर कलर प्लस ऑइल कलर, त्याचा माझा संग्रह मी करून ठेवलेला आहे सगळ्या पेंटिंगचा. आणि मी निरनिराळ्या एक्झिबिशनमध्ये भाग घेतल्यामुळं ते तसेच चित्र मी ठेवले. काही चित्र गेलेच माझ्या एक्झिबिशनला. अच्छा अच्छा. काही एक पॅरिसला गेलं, एक मला वाटतं दुबईला गेले. ग्रेट ग्रेट. म्हणजे खूप म्हणजे 2 ठिकाणी गेले. प्राऊड मोमेंट असेल तुमच्यासाठी. हा, 1965ला तुमचा जन्म झाला आणि 21 सप्टेंबर ते डेट होती. परवा दिवशीच आय थिंक तुमचा बर्थडे झाला. बरोबर. तर किती वर्ष झाले तुम्हाला आज? आता जवळपास 60 वर्ष कंप्लीट. 61 वर्षे पदार्पण. आताही तुम्ही पेंटिंग करता? हा, चालूच आहेत माझी पेंटिंग. दुसरं काय, आता मी व्होकेशनल डिपार्टमेंटमध्ये नोकरीला होतो आणि 2 वर्षाखाली रिटायरमेंट झाल्यामुळं आता मला फुल टाइम मिळतोय या पेंटिंगसाठी. अच्छा, म्हणजे तुम्ही यामध्ये आता फुल टाइम त्या पेंटिंगच्या, त्याच्याशिवाय दुसरं काही कामच नाही. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे लातूरमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटल्यात का नाहीत? म्हणजे ज्या प्रकारे तुमचं हे स्ट्रगल आहे, पेंटिंग वगैरे तुम्ही बनवता, तर यामध्ये तुम्हाला काय वाटतं लातूरमध्ये यासाठी किती स्टेजेस अवेलेबल? लातूरमध्ये म्हणावा तसा प्लॅटफॉर्म नाही, म्हणजे आपल्या आर्टिस्ट लोकांसाठी, जास्त करून त्या पेंटिंग क्षेत्रामध्ये. तर मागच्या वेळेस ज्यावेळेस गॅलेक्सीमध्ये एक्झिबिशन भरलं, आपणच तुम्ही सगळं ऑर्गनाईज केलं होतं, तर त्याच्यामुळं थोडं असं आम्ही त्या फ्लॅश झालो, डिस्प्ले झालो. अच्छा, थोडा बेनिफिट मिळाला. बाकी त्याच्या अगोदर काही झालेलं नाही कधी एक्झिबिशन. आणि आता पुढे पाहूत आता कसं काय होईल. अच्छा, आम्ही जेव्हा तुमच्या विषयी माहिती करून घेत होतो, तर लॉकडाऊनमध्ये तुम्ही खूप सारे पेंटिंग्स आणि खूप तास तुम्ही यामध्ये इन्व्हॉल्व असायचे, हे खरं आहे का? बरोबर आहे. येस सर. आणि दुसरा विषय नाही. आणि कोणकोणत्या पेंटिंग तुम्ही काढले? पेंटिंग जास्त करून लँडस्केप एक आहेत प्रकार, आणि पोर्ट्रेटमध्ये फार मला आवड आहे. पोर्ट्रेट ज्याच्यामध्ये निरनिराळे आता गायक आहेत, जसं की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, परत महात्मा फुले आहेत, परत इंदिरा गांधी आहेत, त्यांचे मी पोर्ट्रेट बनवलेत. परत ग्रेट सिंगर्स आपले आशा भोसलेचं केलेलं आहे, किशोर कुमारचं केलेलं आहे, पुन्हा पाकिस्तानी गायिका नूरजहांचं केलेलं आहे, पुन्हा पाकिस्तानी गझल सम्राट मेहदी हसनचं मी केलेलं आहे. ग्रेट. तर बॉलिवूडमध्ये तुमचं किती झुकाव आहे? बॉलिवूडमध्ये ॲक्टर्स ह्याच्यामध्ये जास्त करून बच्चनचे खूप काढलेत. अमिताभ बच्चनचे पेंटिंग, अमिताभ बच्चनचे, राजेश खन्नाचे, असे काढलेत पेंटिंग. आता तुमचं पर्सनॅलिटी बघून आम्हाला असं वाटत नाही की 60 वर्ष तुमचं वय आहे म्हणून. नाही, म्हणजे फक्त पेंटिंगच मला हॉबी आहे, बाकी कसलीच हॉबी नाही मला.
अच्छा अच्छा. त्याच्यामुळं बॉडी मेंटेन राहिलेली आहे. अच्छा. म्हणजे त्यामागचं कारण हे आहे. कारण. आणि जे तुमची हेअरस्टाईल जी आहे सध्याच्या काळामध्ये हे पाहायच भेटत नाही लोक. अच्छा. म्हणजे कुणापासून इन्स्पायर होऊन तुम्ही आता ते आमच्या त्या काळात अमिताभ बच्चनच सुपरस्टार होते, त्यांच्यामुळे ते त्यांचं फॉलोअर्स आम्हीच होतो. त्याच्यामुळे ते आम्हाला बच्चन स्टाईलच आवडते. नाईस नाईस. म्हणजे थोडंसं हटके, म्हणजे सध्या काळामध्ये खूप सारे फॅशन आलेत, खूप सारे गोष्टी चेंज झालेत, पण ते तुम्ही पॅशन जे फॉलो केला म्हणजे कंटिन्युअसली, तर ते आत्ताही ते खूप रॉयल वाटतो, आत्ताही खूप क्रेझी वाटतो, पॅशनेट वाटतो. बरोबर आहे. ती हिप्पी जरी असली, बच्चनला हिप्पी जरी असली तर ती सिन्सिअर दिसते. हा एक्झॅक्टली. तसंच आमचं पण आहे. आणि हिप्पी जरी राहिली तरी कुणी असं ही केलेलं नाही, म्हणजे हेच केलं, बॅड वर्ड नाही, अप्रिशिएटच झालेले आहेत लोक. आणि मी ऐकलो की तुम्ही लहानपणी जेव्हा शाळेत होता, जेव्हा जॉबवरही होता, म्हणजे शाळा झाल्यानंतर तुम्ही जॉबवरही गेला, हो ना, शाळेपासून तुम्ही असं सरांचे पोर्ट्रेट काढायचं. हो, काढले. आणि जेव्हा तुम्ही जॉबवर होता, तुमचे मोठे जे मोठ्या ह्याच्यावर असायचे पदावर लोक, त्यांचे तुम्ही पोर्ट्रेट काढून त्यांना गिफ्ट द्यायचं असं मी ऐकलं. दिले तर. तसं माझे सध्या उपसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद येथे उपसंचालक म्हणून श्री रविशंकर सावळे साहेब आहेत, तर त्यांचं मी पेंटिंग काढून त्यांना मी गिफ्ट केलेलं आहे घरी स्वतः जाऊन. शाळेमध्ये तुम्ही कसं काढत होता? शाळेमध्ये वही घ्यायची, वहीच्या बॅक साईडचं जे पेज राहते, तर ते ऑफ पिरियड राहिला तर तेच काम करत बसायचं. बाकी काही खेळ नाही किंवा कशातच माझं इन्व्हॉल्व होत नव्हतं. मी खेळामध्ये भाग नाही, कशामध्ये नाही. हा क्षेत्र चॉईस केला नसता, म्हणजे हा तुमचा शौक तुम्ही फॉलो केला नसता, तर कोणता शौक तुम्ही फॉलो केला असता, काय बनला असता तुम्ही? नाही, मी बरोबर आहे, मी जे आर्ट ऑफ स्कूलमध्ये जायचा माझा प्लॅन होता. आणि एक सर कापसे सर म्हणून होते, त्यांनी मला फारच हे केलं होतं, फोर्स, की जे आर्ट ऑफ स्कूलमध्ये तुझं ॲडमिशन करतो असं तसं. पण घरी फादरचं त्या काळात सगळं इंजिनियरचा फार हे होतं, क्रेज होती, इंजिनियर. मग ते वडील म्हणले बाबा इंजिनियरच व्हा. मग शेवटी मग आम्ही पॉलिटेक्निक पुरणमधला होते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ॲडमिशन घेतलं. आणि मग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. त्या बेसवर मग व्होकेशनल डिपार्टमेंटमध्ये 1997ला लागलो मी, जॉईनिंग 1997ला. आणि मग ते करत मग थोडा वेळ मिळत होता, मग पण आणखीन डबल डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये केला पुण्याहून. असं केलं ऑन ड्युटी. त्या काळामध्ये एवढ्या गोष्टी करणे म्हणजे साधारण गोष्ट नव्हती. नाही, बरोबर आहे. म्हणजे त्या दिवसात 10वी जरी पास झालेला कोणी असेल तर त्यांचं खूप जास्त रिस्पेक्ट केली जायची. खरी गोष्ट. त्रास झाला मला, आणि तरी पण ते सोडलं नाही, कारण जिकडं तिकडं माहिती डबल इंजिनिअरिंग करायला, मग सोडून देणंही बरोबर नव्हतं. ते कम्प्लीटच केलं मी. आणि 2006ला पास आउट झालो फर्स्ट क्लासमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. खूप छान. तर माझं क्वेश्चन हा होतं, काका, जर तुम्ही हे पॅशन फॉलो केला नसता ड्रॉइंगचा, पेंटिंगचा, तर या व्यतिरिक्त तुम्ही काय केलं असतं? मग या व्यतिरिक्त मग दुसरा पॅशनच नव्हता माझं, फक्त लिसनिंग द म्युझिक, फक्त गाणेच ऐकायचा पर्याय होता, दुसरं काही नाहीच. म्हणजे हॉबीच नव्हता. सिंगिंग जास्त थोडं त्याच्यामध्ये राहिलो असतो. अच्छा. सर, तुमची जी पर्सनॅलिटी आहे, तुमची चांगली हाईट आहे, तुमची गुड पर्सनॅलिटी आहे, आज 60 वर्षाचं वय आहे तरी तुम्ही बाहेर जाता, बाहेर फिरता. म्हणजे सध्याच्या काळामध्ये असं आहे की खूप लवकर लोक थकायलेत, खूप लवकर फिजिकली वीक होत आहेत, ठीक आहे ना? तर तुमचं काय असं वैशिष्ट्य आहे? तुम्ही आधी काय म्हणजे स्पोर्ट्स वगैरे केलात का? तुम्ही चांगलं खुराक होता तुमचा आधी? स्पोर्ट म्हणण्यापेक्षा काही मित्र होते, थोडं एक्झरसाईजमध्ये ते इंटरेस्ट होता, त्यांच्यामुळेच मला सवय लागली. असे काही मित्र होते माझे, त्याने मग डबल बार, सिंगल बार, परत हे असे सूर्यनमस्कार वगैरे तेवढा झाला थोडा वेळ, एखाद्या 1-2 वर्ष झालं. मग पुन्हा शिक्षणामुळे काही जास्त काय त्याच्यामध्ये करताच नाही, वेळच नसतोय. म्हणजे तेव्हा तुम्ही त्या काळामध्ये इंजिनिअरिंग करत होता, म्हणजे खूप मोठी गोष्ट होती, वेळच नव्हता, डोक्याच्या बाहेरची गोष्ट होती म्हणायला जर गेलं. त्यावेळेसच्या लोकांना
एज्युकेशन लाईन मध्ये एवढं काय इंटरेस्ट क्रिएट झालेला नव्हता. खरी गोष्ट. तरी खूप लोक जे त्यावेळेस ज्यांचं डोकं चाललं, तुमचे वडील आहेत, त्यांनी तुम्हाला फोर्स करून त्या ठिकाणी टाकले. त्यामुळे आज तुम्ही या ठिकाणी आहात. बरोबर. वडील एज्युकेशन ऑफिसर होते म्युनिसिपल नगर कॉर्पोरेशन मध्ये इथं लातूरला. ग्रेट ग्रेट. त्याच्यामुळं मग ते त्यांना एज्युकेशनचं माहीतच होतं. मग त्यांच्या सल्ल्यानुसारच पावलं टाकायचं गरज होती आम्हाला. अपोज करण्याचं शक्यच नव्हतं. त्यांनी जे म्हणेल तसं फॉलो द ऑर्डर असं होतं. तर आता काका, जसं तुम्हाला लहानपणी तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायला भेटलं नाही, तुमच्या वडिलांनी जे रिस्ट्रिक्शन्स टाकले तुम्हाला, तर आजकालच्या मुलांना तेवढे रिस्ट्रिक्शन टाकणे बरोबर आहेत का? त्यांना त्यांचं पॅशन फॉलो करण्यासाठी आई वडिलांनी त्यांना किती सपोर्ट केला पाहिजे, काय वाटतंय तुम्हाला? नाही, खरंच आहे. ते कसं आहे, एखादा त्याच्या आवडीनं एखादं क्षेत्र जरी निवडला, समजा पेंटिंग, तरी सुद्धा त्यानं नाव कमवू शकतोय. आणि त्याच्या प्रॉपर त्याच्या स्टेपनं जर तो गेला तर मोठा आर्टिस्ट बनवून त्यानं सुद्धा मनी अर्निंग करू शकते. तसं काय हे नाही. आई वडिलांनी यामध्ये त्यांना म्हणजे सपोर्ट केलं पाहिजे ना. हो ना. आई वडिलांनाच सपोर्ट केला पाहिजे. एखादा मुलगा म्हणत असेल की मला पेंटिंगला जायचं किंवा ड्रॉइंगला जायचं क्षेत्रात, तर त्यांना उतरून भरपूर त्याला काम करू शकते. आपल्या फॉरेनमध्ये आता जगामध्ये किती आर्टिस्ट आहेत. आता M.F. हुसेनचंच उदाहरण घ्या. एक पेंटिंगला तर 1 कोटीला जाते. त्याच्यामुळं असं काही हे नाही. पण त्याच्यामध्ये तुम्हाला पिक पॉईंट गाठावं लागेल एवढा मात्र निश्चित आहे. एक्झॅक्टली. आणि यामध्ये कसं आहे सर, एज्युकेशनला तर प्रायोरिटी दिलीच पाहिजे. बरोबर. पण त्या व्यतिरिक्त सेकंडरी जर म्हणायला गेलं तर एक तर त्यांचं स्वतःचं पॅशन, अदर स्किल, त्या स्किलसाठी आई वडिलांनी, मला स्वतःला वाटते की आज माझे खूप सारे मित्र आहेत, स्पोर्ट्समध्ये आहेत, म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आहेत, टीचर्स आहेत, ते शिकवतात. आज 10-15 वर्षापासून ते लहान मुलांना जसं गिटार आहे, ड्रम आहे, पेंटिंग करण्याचे टीचर आमचे फ्रेंड्स आहेत. रामफड सर म्हणून आहेत, ते पण टीचिंग करते. अशा वेगवेगळ्या ठिकाणी जसं स्पोर्ट्स आहेत, किक बॉक्सिंग आहेत. तर या क्षेत्रामध्ये मला वाटते की जर एज्युकेशन तर प्रायोरिटी दिलीच पाहिजे. त्याऐवजी पण दिवसभरातून एखादा तास जर ते अदर स्किल शिकण्यामध्ये जर लहान मुलांना जर टाकलं तर ते डबल प्रोडक्टिव्हिटी त्यांनी देऊ शकते. बरोबर. तुम्हाला यावर काय वाटतंय? नाही, निश्चितच. मग त्याच्या जे मुलाला आवडते निश्चितच त्यानं ना त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेऊन वर पायरी चढू शकते. त्याच्यामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे ना, म्हणजे स्वतःच फोर्स तयार करून त्यानं वर जाऊ शकतो. एक्झॅक्टली. तर माझं एवढंच यामधून असं मला वाटत होतं की तुम्ही मेसेज द्यावं की आपल्या मुलांना या गोष्टीमध्ये पण सपोर्ट करायला पाहिजे. बरोबर आहे. येस. तुम्हाला ट्रॅव्हलिंग आवडते का नाही? म्हणजे हॉबी मी विचारणारच होतो तुम्हाला. काय या व्यतिरिक्त काय हॉबी आहे तुम्हाला? या व्यतिरिक्त प्रवास करणं आवडतंय. तसं हॉबी म्हणजे प्रवास करणं आवडतंय. पण असं पर्टिक्युलर एका ह्या स्पॉटला असं काही नाही, पण ट्रॅव्हल करायला आवडतं. लाईक जसं ट्रॅव्हलिंग मध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला भेटते. हो, बरोबर. खूप नवीन लोकांना लोकेशन पाहायला मिळते, माइंडसेट चेंज होतो. बरोबर आहे. कल्चर कळते. मी पण असं होतो की सर, ते मी पण घरातून लवकर निघायचं नाही बाहेर. पण जेव्हा मी फर्स्ट ट्रॅव्हलिंग माझ्या फ्रेंड सोबत बाहेर गेलो, बघितलो, लोकांसोबत इंटरॅक्ट झालो, नवीन लोकांना भेटलो, नवीन प्लेसेस बघितलो, तर त्यावेळेस मला एक्सपिरियन्स झाला की भाई फक्त लातूर भोवतीचं जग नाहीये, लातूरच्या बाहेर पण जग आहे. मग ते लोक कनेक्ट झाले, त्या लोकांपासून खूप सारं काही शिकायला भेटलं. तर या गोष्टीमुळे एक ग्रोथ भेटत आहे माझ्या प्रोडक्टिव्हिटी. बरोबर. ही हेल्प मला झालेली आहे. निश्चित. आणि जसं एक्झिबिशन घेतले, इव्हेंट घेतले, त्यामध्ये तुम्ही मला भेटलात. हे माझं खूप लक होतं की एवढे मोठे आर्टिस्टला मी, आमचं सुद्धा लकच आहे, त्या ठिकाणी भेटलो. आपला. तर ही खूप सुंदर गोष्ट होती माझ्यासाठी. म्हणजे हे एक असा इव्हेंट होता जे की गॅलेक्सी मॉलमध्ये झाला होता. आर्ट एक्सपो आम्ही घेतला होता, 6 दिवसाचा होता. त्यामध्ये सर आम्हाला भेटले. तर त्याच ठिकाणी खूप सारे नवीन कलाकारचे चेहरे मला तिथं पाहण्यास भेटले. खूप जास्त आनंद झाला की लातूरमध्ये पण एवढे सुंदर आर्टिस्ट आहेत. आणखी एक तुमच्याबद्दल गोष्ट आम्ही माहिती करून घेतली आहे की 1992ला
तुमच्याकडे बुलेट होती. बुलेट होती. बरोबर. बुलेटचा क्रेज कसं काय? बुलेटचा क्रेज म्हणजे बुलेटचं कसं आहे, फ्रँकली बोलायला झालं तर बऱ्याच गाड्या आहेत मोटरसायकलचं प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहेत, पण सगळ्यात टॉपला जे आहे ती बुलेटचं इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी आहे, तिचं ओन पर्सनॅलिटी आहे त्याची बुलेटचं. त्याच्यामुळे मला ती बुलेट गाडी आवडती. आणि ते पण 1992 ला तुमच्या होते आली होती. तर त्यावेळेस जेव्हा तुम्ही रस्त्यावर निघायचं तर तुम्हाला कसं लोकांचं ते भेटायचं? सगळं पाहत होते. अच्छा. आणखी एक, तुम्ही एक आर्टिस्ट आहात, तुम्ही एक पेंटर आहात, खूप सुंदर सुंदर पेंटिंग्स तुम्ही बनवतात आणि खूप सारे एक्सपो मध्येही तुम्ही पेंटिंग्स तुमचे ठेवलेले आहेत आणि खूप सारे अवॉर्ड्स पण भेटलेले आहेत. खूप अवॉर्ड्स. तर कोणकोणते अवॉर्ड्स तुम्हाला भेटले ते तुम्ही सांगू शकाल मला? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं त्याचं सर्टिफिकेट आहे. परत नॅशनल विनर म्हणून एक आर्ट कोस्ट गॅलरीचं एक सर्टिफिकेट आहे. एम.एफ. हुसेन इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. अच्छा. इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून एक माझं हे झालंय, काय म्हणते, सत्कार. अच्छा. इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड. हे माझे सगळे पेंटिंग इकडे पाठवले होते यांना, तुमचं काय वर्क आहे पेंटिंगचं, तर त्यांनी ते मग अवॉर्ड देऊन टाकले. म्हणजे खूप चांगल्या लेवलवर तुमचे म्हणजे असं अवॉर्डी आहात तुम्ही स्टेज. म्हणजे मला त्यांनी चांगलं रिस्पॉन्स दिला किंवा माझं काम ते काउंट झालं थोडक्यात. पुन्हा नॅशनल ऑनलाईन आर्ट एक्झिबिशन 9th ह्याच्यामध्ये मला ब्रॉन्झ अवॉर्ड मिळाले. लॉर्ड बुद्धाचं पेंटिंग होतं. आणि मेडल किती भेटले सर तुम्हाला? मेडल जवळपास एक 15-20 असतील. 15-20 मेडल. सुंदर असं काम. तर आपण सर पुढे आणखी एक एक्झिबिशन घेणार आहात. त्यामध्ये तुमचाही सहभाग असावा अशी माझी अवश्य ते असेल, विनंती असेल. नाही, अवश्य. यासोबतच या माध्यमातून मी लोकांना सांगू इच्छितो की आपण कंटिन्युअसली असे प्लॅटफॉर्म तयार करत राहूया. येस. लोकांसाठी, आपल्या लोकांसाठी, लातूरच्या आर्टिस्टसाठी, लातूरच्या कलावंतासाठी. तर तुम्ही भविष्यात हा हॉबी म्हणून तरी छंद जोपासला, तसं तुमच्या शिक्षणाला सुद्धा याचा उपयोग होणारच आहे, ड्रॉइंगचा, पेंटिंगचा. आणि पुढे हॉबी म्हणून तुम्हाला बरोबर रिलॅक्सेशनसाठी हॉबी म्हणून छंद जोपासला पाहिजे असं मला वाटतंय. एक्झॅक्टली. म्हणजे जेव्हा माणसाला एक्सप्रेस कुठं होऊ शकत नाही, म्हणजे जेव्हा जसं मॅन पर्सनॅलिटी ते जास्त तर रडत नाही, बरोबर, जास्त स्वतःला एक्सप्रेस करत नाहीत कोणासमोर, म्हणजे ओपन होत नाहीत. बरोबर. म्हणजे ही एक गोष्ट की ज्यांच्याकडे काहीच नाहीये, ज्यांच्याकडे काय प्लॅटफॉर्म नाहीये, तर त्यांच्यासाठी एक पेंटिंग हे असा वे आहे ज्यामधून तुम्हाला स्वतःला टाइम देता येतो. स्वतःला टाइम. आणि दुसरी गोष्ट, कोरोनासारखा वाईट काळ गेलेला आहे. अच्छा. त्यामध्ये ज्याला छंद नव्हता ते लोकांना किती त्रास झालाय ते त्यांनाच माहित. पण ज्याला छंद होता त्यांनी त्या छंदामध्ये इन्व्हॉल्व होऊन तो टाइम पुढे घेऊन गेले. म्हणजे टाइम युटिलाइज केला, वेस्ट गेला. त्याच्यात ते रममान होऊन गेले, बोर झाले नाही ते लोक, असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही लॉकडाऊन मध्ये पण तुम्ही जे पेंटिंग करत होता हे तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल खूप ठरलेलं आहे. छान त्याच्यामध्ये वर्क झालं माझं आणि चांगले काम मिळालं, काम झाले माझ्या हातून. आणि पुन्हा आपल्या एक्झिबिशन मध्ये तेच मी पेंटिंग खूप सारे पेंटिंग्स होते, ठेवायला जागा नव्हती, एवढे सारे पेंटिंग्स आणले होते सरांनी. मी स्वतः खूप असं ते होतो की पेंटिंग्स येतील का नाहीत, लातूरमध्ये आर्टिस्ट लोक आहेत का नाहीत. मला हे क्वेश्चन मार्क होतं. जेव्हा सरांचं कलेक्शन तिथं आलं, मी स्वतः शॉक झालो. फार एन्करेज केले शेख सरांनी मला. खूप असं मी ते एक्साइटमेंट माझी खूप जास्त वाढली की भाई लातूरमध्ये पण एवढे सारे आर्टिस्ट आहेत आणि एवढे सारे पेंटिंग्स, एवढे सारे आर्ट्स आहेत त्यांच्याकडे. जसे रेझिन आर्ट वाले आहेत, मग वेगवेगळे सँड आर्ट वाले, अॅक्रेलिक वाले, पोस्टर आर्ट, फॅब्रिकेशन मध्ये ते काय असतं ना मुलींचं ते शिवणकाम. म्हणजे एवढे सुंदर सुंदर आर्ट होते त्या ठिकाणी. बरोबर. मला खूप छान वाटलं की लातूरमध्ये पण या गोष्टी व्हायला पाहिजे. बरोबर. तर खूप सुंदर गोष्ट. म्हणजे खूप दिवसापासून आणि कोइन्सिडन्स असा झाला की तुमचा बर्थडे ही आहे आणि त्यासाठी काही देऊ शकलो नाही, तर मी म्हणलं चला माझ्यातर्फे सरांना एक आपण प्लॅटफॉर्म तयार करून देऊ, याने लोकांपर्यंत सरांची कला, सरांचं आर्ट
हे प्रेझेंट त्या गिफ्ट पेक्षा मला कितीतरी मौल्यवान आजची तुमची गिफ्ट मिळाली मला. तुमचं लहानपण कसं स्टार्ट झालं, म्हणजे कसे होता तुम्ही लहानपणी? आगाव होता का शांत होता का खोडील होता का भांडण करत होता? लहानपण खेळण्यात जास्त गेलं. खेळ खूप खेळले. अच्छा. लहानपणच्या त्या काळात जे खेळ होते सगळे, मग काय ते गोट्या झालं किंवा असे प्रकारचे होते त्या काळात सगळे खेळ खेळले. पण हॉबी घरात आलं की मग आईला म्हणायचं मला कागद आणून दे, कलर आणून दे, मला ते पेंटिंग काढायचे. पेंटिंग काढायचे त्याच्यामध्ये मग रमण म्हणजे आधीपासूनच भार जास्त अगोदरपासून लहानपणा जास्त मी कुठं हीच केलं नाही. ऍक्च्युली मला तर गेमचे टीचर म्हणायचे तू बाजूला सरक, तू गेम मध्ये तू भागच घेत नाही, तू फक्त बघत बस म्हणायचे. मग मी साईडला बघत बसायचे. मुलांचे शाळेमधल्या कबड्डी वगैरे खेळ राहायचे, खेळत बसायचे, मी फक्त बघायचं काम करायचं. आणि काय असं सर तुम्ही असं काम केलं का ज्याने आई वडिलांचा तुम्ही मार खाल्लाय? नाही, तसं काही नाही, अजिबात नाही, कधी नाही मार खाल्ला. फोकस होता आधीपासूनच आपल्या आपापल्या कामाला, म्हणजे चूकच करायची नाही जेणेकरून शिक्षाच कधी मिळणार नाही असं डोकं होतं. खूप छान गोष्ट आहे. चूकच करायची नाही, संपलं, प्रश्नच मिटला. असं होतं स्वभाव. मुलं तुम्हाला किती मुलं आहेत? मला मोठी मुलगी आहे, तिचं ME कम्प्लीट झाले नांदेड MGM कॉलेजमधून. दुसरा मुलगा नांदेड गुरु गोविंद सिंग कॉलेजमधून BE कम्प्लीट झाले इन सिव्हिल ब्रँच. आणि तिसरा मुलगा जो आहे तो बीडो इंजिनिअरिंगला 3rd इयरला शिकत आहे, सिव्हिल ब्रँचला. असं एकंदर प्रवास. तर आता तुम्ही तुमच्या मुलांना आर्ट कडे त्यांना सपोर्ट करणार का नाही? सपोर्ट म्हणजे बाय बर्थ जर म्हणलं तर छोट्या मुलाला आहे ती पेंटिंगचं नाद. त्याला ते करतोय कधी कधी बसल्यावर तुमच्यासोबत, माझ्यासोबत करतोय किंवा त्याच्या रूम मध्ये पलीकडे बसून त्यानं ड्रॉइंगचं काम करत बसते. त्याच्या ओन थिंकिंगचे जे पेंटिंग आहे ते करत बसते. शेवटी दाखवते किंवा मी जाऊन बघतोय असं. अच्छा. काय पेंटिंग केलास का, तर बघू, दाखव कसं आहे असं. कधी तुम्ही अप्रोच केलात का तुमच्या मुलांना की तुम्ही पण एकदा ट्राय करा? नाही, तसं काही केलं नाही. मग ते कसं आहे, बाय बर्थच पाहिजे. अच्छा. ते मी म्हणल्यासारखं मग स्वतःने त्याला टाइम देते, ती बैठक देते, सगळंच होते, असं प्रकार होते. छान. म्हणजे तुम्ही स्ट्रिक्ट होता का नव्हता, म्हणजे जे तुम्ही फोर्स केला नाही? फोर्स नाही केला. तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी स्ट्रिक्ट आहात का नाही? स्ट्रिक्ट नाही, अजिबात नाही स्ट्रिक्ट. नाही, तसं नाही. फक्त कसं आहे, मी सिव्हिल मुलांना काय दिलं की सिव्हिल मध्ये थोडं पाथ ऑफ जॉब्स म्हणा किंवा आणखीन म्हणजे त्याच्यामध्ये भयंकर सोर्सेस आहेत काम करण्याची संधी, म्हणून मी सिव्हिल ब्रँच सुद्धा दिली त्यांना. त्यांना चॉईस करण्यासाठी एक ऑप्शन ठेवला. बघा, त्यांना म्हणलं इलेक्ट्रिकल आहे, मेकॅनिकल आहे, मी तर इलेक्ट्रिकल स्वतःच आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे. पण तुम्हाला बघा कसं वाटतं, सिव्हिलचा प्रॉफिट म्हणजे त्याचा बेनिफिट सांगितला ब्रँचचा आणि बाकीच्या ब्रँचचा बेनिफिट सांगितला, कम्पेअर करा आणि तुम्ही डिसाईड करा. अच्छा, त्यांचे तुम्ही इच्छा विचारलात का नाही की तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मुलांना? नाही, त्यांनी काही इच्छा विचारलो, पण त्यांनी ती सर्वजणच म्हणले सिव्हिलच करतो म्हणले, त्याच्यामुळे मग काय गरज नाही पडली फोर्स करायची. अच्छा. म्हणजे तुम्ही जे ऑप्शन ठेवला तुम्ही त्यांना ऍक्सेप्ट केले, त्यांनी मान्य केले. छान. कारण मी दोन्ही बाजू सांगितल्या, प्लस मायनस. अच्छा, ग्रेट. म्हणजे खूप सुंदर गोष्ट आहे, म्हणजे मुलांना समजून सांगणे आणि ऑप्शन सांगणे. बरोबर. जेव्हा तुम्ही मुलांसमोर एक ऑप्शन ठेवतात त्यांना पण एक क्रिएटिव्हिटी दाखवण्याची संधी भेटते. बरोबर. हा, चला एक ऑप्शन मला भेटते आणि त्यामधून मी काहीतरी करून दाखवू शकतो जे की माझ्या मनासारखं आहे. दोन्ही सांगायचं, मेरिट पण सांगायचं, डिमेरिट पण सांगायचं, प्लस मायनस दोन्ही गोष्टी सांगायच्या. तुमची जिम्मेदारी म्हणजे उद्या काय झालं तरी असं होऊ नये, तुमच्यामुळे फेस करता, तुमच्यामुळे असं काही म्हणू नये. तुम्ही डिसाईड करा, माझं काम आहे असं आहे असं आहे सांगणे, पॉझिटिव्ह हे. तुमचं म्हणणं असं की ज्या गोष्टी तुम्ही चॉईस करतात त्यामध्ये जर तुम्ही सक्सेस झालं नाही झालं तरी त्या गोष्टीला फेस करण्याची ऊर्जा तुमच्यामध्ये असावी. बरोबर आहे, ऊर्जा असावी आणि फेस करावंच लागेल. ते स्ट्रेंथ तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही तुमची फील्ड चॉईस करा असं पण सांगितलंय. पण त्यांनी सगळ्यांनी ऐकलं आणि जवळपास सगळ्यांनी सिव्हिल ब्रँचेस घेतले. त्याचा फायदा म्हणजे तीच मी म्हणल्याप्रमाणे मेरिट डिमेरिट सांगितले. अच्छा, छान. सर, तुम्हाला कसा वाटला हा आमचा ग्राउंड लेवल पॉडकास्ट? फार छान आनंद झाला फार की तुम्ही आम्हाला
वेळ दिला, तुमच्या वेळातला वेळ काढून आणि माझं मनोगत आपल्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलं, त्याच्यामुळे मी सुद्धा फार आणि माझ्या सर्व परिवारातर्फे सुद्धा मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. तर परत एकदा नवीन आर्टिस्ट सोबत आणि नवीन चेहऱ्यासोबत आपण या ठिकाणी राहूया. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर शेअर करा आपल्या फॅमिली सोबत, आपल्या फ्रेंड सोबत, आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फुल पॉडकास्ट.